कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, सूर्याला किती झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी आज मावळलेला सूर्य उद्या उगवणारच। सत्य सुद्धा असंच असतं, आज न उद्या बाहेर येतच। शिवा बेटा, तू करून दाखवलंस आणि त्या सगळ्यांचा तुझ्यावरती विश्वास बसलाय। हे आता आज बघू। अरे हस, तुझ्या ती जी जिंकण्याची उर्मी आहे ना, कमाल आहे बघ। पण पप्पा, मी ना या सगळ्यात खूप खुश आहे, मला आनंदच वाटतोय, पण दिव्याने हे केलं नाही याचं वाईट वाटतंय। कमाल आहे ना, तुम्ही दोघी एकाच घरात लहानाच्या मोठ्या झाल्यात, पण लहानपणापासून ती कधी कोणाशी बोलायची नाही, कधी कोणाला काही द्यायची नाही। एवढं तू सगळ्यांवरती किती प्रेम केलंस, तू सगळ्यांना असं भरभरून दिलंस। पण पप्पा म्हणजे मला मान्य आहे तिला जो काही त्रास झाला त्यामुळे तिने सगळं केलं, पण चुकीचं केलं ना। मला आणायचं तिला बरोबर मार्गावर, तिने बदललं पाहिजे ना। आणि मला विश्वास आहे हे तूच करू शकतेस। ए बेटा, चला उठा आता। अरे आजचा दिवस तुझा आहे, इतक्या दिवसांनी घरी परत आलीस। हा, सीताईशी गप्पा मार, आशू बरोबर छान वेळ घालव। आजचा दिवस तुझा आहे, खुश राहा आणि आनंदी राहा। काका, कुठे बाहेर निघालायस का? अरे नाही, मी ते माझ्या मित्रांना भेटायला चाललोय। ओ, का ग, काय झालं? नाही, काय होणार आहे? मी काहीतरी बोलायला जाणार आणि तुम्हाला ते पटणार नाही नेहमी सारखं। हे बघ, असं काही नाहीये, आपण शिवाबद्दल हेच 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 म्हणायचंय मला। नाही, तुम्हाला असं वाटतं ना की मला शिवाचा राग येतो किंवा मी शिवाच्या विरोधात बोलते। म्हणजे शिवाबद्दलच। हो, पण तुम्हाला माहित नाही ना तुमची सून तुमच्या नाकाखाली काय काय करते ते। तुम्हाला असं वाटतं की मला शिवाचा राग आहे किंवा मला वस्तीतल्या लोकांचा राग आहे म्हणून मी असं बोलत असते। असल्याशिवाय असं वाटतं का? मग काही असल्याशिवाय राग नसतो ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।